हॅलो. तर आजची मस्त सुरुवात जी अशी होती ती म्हणजे रवा इडलीनी. मी पहिल्यांदाच रवा इडली केली होती, कारण बऱ्याच वेळा मी आधीच बॅटर वगैरे भिजत घालते आणि मग नंतर गोष्टी करत असते. पण आज 2 डबे गेलेले होते आणि फक्त आणायला जेवण होतं, कारण मला उपवास होता. त्यामुळे तिला मस्तपैकी रव्याची इडली बनवली आणि काल जी आईस्क्रीम बनवली होती ती आज मी काढली, कारण काल जी होती ती डब्यातली खाल्ली आणि जी त्या साच्यामधली होती ती काढायची राहिली होती. म्हणून त्याच्यातली एक आईस्क्रीम मिस्टरांना आणि एक आईस्क्रीम मला, अशा दोघांनी आईस्क्रीम खाल्ली. अनाऱ्याला मात्र झोपवलेलं. त्यानंतर वियांना स्कूल सुटलं होतं, म्हणून वियांना घ्यायला गेले. आणि ईस्टर एग असल्यामुळे वियांच्या स्कूलमधून बऱ्याचशा गोष्टी अशा आल्या होत्या, एग्स वगैरे आणि छोट्या छोट्या गोष्टी. त्यामध्ये छोटंसं एग आणि हे जे आहे हे इरेझर आहे एकदम क्यूटचं. त्यानंतर हे ॲस्ट्रॉनॉट आणि मग नंतर संध्याकाळची तयारी. तर मला मिळाले होते जास्वंदाचे फुलं. तर म्हटलं काय करायचं त्याचं, तर म्हणून मग म्हटलं तेल बनवावं. आता ते किती उपयोग होईल मला तेलाचा, किंवा माझ्या केसांना किती त्याचा फरक पडेल हे मला यूज केल्यानंतर कळेल. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या मी त्या घेतल्या. त्यानंतर लोखंडी कढई घेतली, त्याच्यामध्ये माझ्याकडे खोबरेलचं तेल होतं ते त्याच्यामध्ये टाकलं, छान असं फ्राय होऊ दिलं. जवळपास पूर्ण जो मसाला नाही, जे सामान टाकलेलं मी त्याच्यामध्ये ते सगळं ब्राउनिश होऊसतं आणि त्या कलर चेंज होईपर्यंत ते मस्तपैकी फ्राय केलं आणि मस्तपैकी तयार तेल झालं आहे आपलं. आता याचा उपयोग झाला तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. चला परत भेटूया उद्या. बाय बाय.